अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम सर आपल्यासोबत आहे। गणेश उत्सव येतो आहे, कशी काळजी आपल्या विभागाकडून घेतली जाते? आमच्या विभागाकडून जे काही आपण प्रसाद वगैरे आपण देतो त्याच्याकरता आपल्याला सगळ्यांना परमिशन घेणे अति आवश्यक आहे। मागच्या वेळीसुद्धा मी बोललो होतो, लग्नामध्ये असेल, इतर कोणताही कार्यक्रम असेल, धार्मिक कार्यक्रम असेल किंवा बर्थडे लोक सेलिब्रेट करतात, लोकांना जेवण घालतात, त्याच्यामध्ये सुद्धा परमिशन कंपल्सरी आहे। ते ऑनलाईन आपल्याला जायचं आणि सरसकट आपल्याला परमिशन ताबडतोब आपल्याला 24 तासाच्या आतमध्ये परमिशन मिळते। त्या दृष्टिकोनातून सगळं जनतेला या राज्याचं मी आवाहन करतो की आपण सगळ्यांनी आपलं जे आपण जिथे आपण अन्नदान वगैरे करतो तिथे आपण सगळ्यांनी प्रसाद असेल, अन्नदान असेल, जे काही आपण संघटितरित्या कार्यक्रम घेतो त्याचा सगळ्याचा परमिशन FDA कडून आपण घेतलं पाहिजे। गणेश उत्सव मंडळांनाही परमिशन घेणं गरजेचं आहे। गणेश उत्सव मंडळाकरता परमिशन गरजेचं आहे, म्हणजे आमचा जे भाग येईल, मिठाईचा आपला असेल किंवा आपण प्रसादाचा असेल, महाप्रसादाचा असेल, जेवण म्हणून महाप्रसाद आपण देतो, तर ते ह्या सगळ्याला परमिशन घेणे आवश्यक आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। अन्न आणि औषध प्रशासन विभागाचा कसा वॉच असणार आहे? काही भरारी पथक नेमले का तुम्ही? कारण की या सणासुदीच्या दिवसामध्ये भेसळ होण्याचे प्रमाण असतं। बरोबर आहे की भेसळ जास्त प्रमाणामध्ये आपल्या मिठाईमध्ये भेसळ होत असतो आणि त्या दृष्टिकोनातून सगळ्यांना आपण निर्देश दिलेला आहे की या राज्यामध्ये जिथे आपल्याला डाऊट वाटेल त्या क्षेत्रामध्ये आपण ताबडतोबीने आपण भरारी पथक नेमून आहे आणि सगळ्यांना आपण आदेश दिलेला आहे आणि सगळं कर्मचारी अधिकारी कामाला लागलेले आहेत आणि ते त्याच्यामध्ये सगळे दक्षता घेतील। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।